बनवणार आहोत मस्त रव्यापासून आहे ना इडली बनवणार आहोत आणि इडली बरोबर आपण आहे ना मस्त सांबार सुद्धा बनवणार आहोत। तर इडली सांबार बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूया। आता इकडे बघू शकताय आपण एका पातेल्यामध्ये आहे ना पाणी घालून त्यामध्ये आहे ना एक वाटीभर आपण यामध्ये मूग डाळ घातलेली आहे। चांगलं आपण आता शिजा लागलेली आहे आता डाळ आणि ह्यामध्येच आपल्याला घालायचं आहे शेवगा। इकडे आपण शेवगा सुद्धा चिरून घेतलेले आहे। मस्त आपल्याला सगळं मिळून आहे ना आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि एक टोमॅटो सुद्धा आपण चिरून घेतलेले आहे। ह्याच बरोबर आपल्याला टोमॅटो सुद्धा शिजवून घ्यायचं आहे। चांगलं असं शिजलं ना म्हणजे सांबार सुद्धा चांगलं होते। त्यामुळे आपण हे पूर्ण आहे ना मौसूद होऊपर्यंत आपण हे शिजवून घेऊया। ते शिजूसपर्यंत आहे ना आपण इकडं रवा घेतलेला आहे। आता आपण या भांडीमध्ये रवा घेऊया। 2 वाटी घेतलेले आहे। ह्या वाटीप्रमाणे तर आपण 1 वाटी दही घालूया ह्यामध्ये आणि मीठ घालायचं आपल्याला चवीपुरतं। तर आता आपण पाणी घालून आहे आपल्याला चांगलंसं हे मिक्स करून घ्यायचं। पूर्ण रवामध्ये आहे ना चांगलं सगळं आहे ना मिक्स व्हायला पाहिजे, सगळीकडे लागायला पाहिजे दही। त्यामुळे आहे ना आपण थोडं थोडं आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून आता आपण हे इडलीसाठी तयार करून घेऊया। थोडं थोडं घालूया। जास्त आपल्याला आहे ना इडलीसाठी पातळ पण नाही करून घ्यायचं आणि पूर्ण घट्ट पण नाही करून घ्यायचं। सैलसर आपल्याला हे पीठ सैलसर आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे इडलीसाठी। चांगलंसं जाळीदार पण व्हायला पाहिजे। हे बघा ह्या पद्धतीने आपल्याला थोडं 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 पाणी घालून आपल्याला हे रवा भिजवून घेऊया आणि यामध्ये दुसरं काहीच वापरायचं नाही। ह्या पद्धतीने आपण आता इकडं रवा भिजवून घेतलेले आहे। तर यामध्ये आपण आहे ना एक चिमूटभरच आपण सोडा घालूया आणि पाणी घालून आपण हे परत मिक्स करून घेऊया। पूर्ण ना रवा पाणी शोषून घेते। अजून थोडंसं आपण यामध्ये पाणी घालूया आणि मिक्स करून घेऊया। आता मस्त आहे ना रवा पूर्णपणे भिजलेले आहे, बघू शकताय। असं या पद्धतीने आपण इडलीसाठी आहे ना इकडे रवा आपण भिजवून घेतलेले आहे। तर आपल्याला आहे ना पूर्ण हे रवा मऊ होण्यासाठी आहे ना आपण एक 5-10 मिनिटं हे बाजूला ठेवूया म्हणजे रवा आहे ना पूर्ण मऊ होईल। हे बघा आता बराच वेळ झालेली आहे। आता बघू शकते पूर्ण डाळ वगैरे आहे ना पूर्णपणे शिजलेले आहे, शेवगा पण शिजलेले आहे। असंच आपल्याला आहे ना मौसूद हे डाळ वगैरे शिजवून घ्यायचं। तर आता आपण हे खाली काढून घेऊया आणि इकडे आपण कढईमध्ये आहे ना तेल घेतलेले आहे। आता आपण हे तेल गरम करून घेऊया। हे बघा आता तेल सुद्धा गरम झालेले आहे। तर यामध्ये आपण घालूया जिरं मोहरी। चांगलं असं आपल्याला ना तडतडायला पाहिजे। तर आता आपण आहे ना इकडे 2 हिरव्या मिरची घेतलेले आहे ते आपण मोडून घालूया। कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा घालूया। चांगलंच आपल्याला आहे ना हे परतून घ्यायचं। थोडंसं कांदा लालसर होईपर्यंत आपण हे परतून घेऊया। कांदा थोडंसं परतलेले आहे। तर यामध्ये आहे ना आपण आलं लसूण बारीक करून घेतलेले आहे ते घालूया। लसणाचं कच्चेपणा जाऊपर्यंत आपल्याला आहे ना हे चांगलंसं परतून घ्यायचं। हे बघा आता कांदा वगैरे चांगलंसं परतलेले आहे। तर यामध्ये आपण घालूया देशी हळद पावडर। हे सुद्धा आपल्याला चांगलंसं परतून घ्यायचं आणि ह्यामध्येच आहे ना आपलं घरचं कांदा लसूण मसाला घालूया। मस्त आपल्याला सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं। चांगलंसं सगळं मिक्स व्हायला पाहिजे। आता आपण यामध्ये आहे ना आपण इकडे डाळ शिजवून घेतलं होतं ना ते सगळं आपल्याला यामध्ये घालायचं फोडणीमध्ये। आपण पुन्हा सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि छान लागतो। असं या पद्धतीने आपण सांबार केलं ना शेवग्याचं मस्त लागते। अजून थोडंसं आपण आहे ना ह्यामध्ये पाणी वापरणार आहोत। तुम्हाला
सांबार म्हटलं की थोडंसं पातळच पाहिजे, त्यासाठी आपण ह्यामध्ये पाणी वाढवूयात. हे बघा, ह्या पद्धतीने आपण एवढा इथं रस्सा केलेला आहे, म्हणजे पातळ केलेले आहे. तर ह्यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ घालूया चवीपुरतं, आणि बारीक चिरलेल्या कोथिंबीर. आणि इकडं आपण आहे ना गूळ घेतलेले आहे, गूळ पण घालूयात. आणि इकडं आपण हे चिंच भिजवून घेतलेले आहे. तर आपल्याला सगळंच घालायचं ह्यामध्ये, आणि परत आपण सगळे मिक्स करून घेऊया. आणि चांगलंसं आपण याने 5 मिनटं हे शिजवून घेऊयात. चांगलं तर हे शिजायला पाहिजे, मस्त लागतो इडली बरोबर सांबार. 5 मिनटं हे शिजवून घेते. हे आता बघू शकताय मस्त आहे ना सांबार आता शिजत आहे. दिसायला पण छान झालेले आहे, आणि खायला तर मस्तच लागणार आहे इडली बरोबर. बघू शकताय जास्त पातळ पण आहे आणि जास्त घट्ट पण नाही. हे बघा, आता आपण आहे ना हे सांबार आपण काढून घेऊयात, बाजूला ठेवूया. आणि आता आपल्याला करायचं आहे इडली. तर त्यासाठी आहे ना आपण इकडं इडलीचं आपण साचा घेतलेले आहे ते ठेवूयात. आणि ह्यामध्ये आपण एक तांब्यावर पाणी घालूया, आणि चांगलंसं आपण पाणी उकळून घेऊयात. हे बघा, आता आपण आहे ना 5-10 मिनिटासाठी आपण रवा मुरवण्यासाठी ठेवलं होतं. आता चांगलंसं मऊ झाले का बघूया. ते बघू शकताय पूर्ण असं आहे ना रवा मऊ झालेले आहे. बघू शकताय मस्त आता तयार झालेली आहे इडलीसाठी, मस्त जाळीदार पण झालेली आहे. तर आता आपण बघू शकता इकडे आपण पाणी तर गरम करायला ठेवलेलंच आहे. तर आपण इकडे बघू शकता आपण हे साचा घेतलेले आहे इडलीचं. तर त्याच्याला आपण तेल लावून घेऊया सगळीकडं, म्हणजे खाली चिटकू नये म्हणून आपल्याला तेल लावून घ्यायचं. सगळं साच्याला आपण एकदमच तेल लावून घेऊया. पूर्ण सगळीकडे आहे ना खाली जरा सुद्धा इडली चिटकत नाही, असं आपण तेल लावून घेतल्यामुळं. हे बघा, आता आपण या पद्धतीने ना सगळीकडे आपण तेल लावून घेतलेले आहे. आता आपण ह्याच्यावरती हे पीठ घालूयात. मस्त रवा भिजवून घेतलेले आता. सगळीकडे आपण घालूया. आणि इकडे आपण साच्यामध्ये ठेवूया. हे बघा, आता आपण इकडे साच्यामध्ये ठेवते, आणि दुसऱ्या ह्याच्यात पण आपण सारण भरून आहे ना असंच आपल्याला ठेवायचं आहे, म्हणजे चांगलंसं आपलं इडली आहे ना तयार होतोय. मस्त जाळीदार पण व्हायला पाहिजे, आणि खायला पण चांगलं व्हायला पाहिजे. त्यासाठी आपण आहे ना चांगलंसं इडली आपल्याला आता तयार करून घ्यायचं आहे. बघा, आता आपण हे पण साच्या ठेवूया. आणि आता हे शेवटचं साचे आहे त्याचं, ज्यामध्ये आपण आपल्याला घालायचं आता पीठ. चांगलंसं जाळीदार झालं ना म्हणजे खायला पण चांगलं लागतो. आपण सारखं सारखं विकत आणण्यापेक्षा असं आपण घरी बनवलं तर पोरांना पण किती खायचं आहे तेवढं खाते. आता आपण सगळं साच्या ठेवलेले आहे. तर ह्याच्यावरती आपण आता झाकण ठेवून आहे ना एक 10 ते 15 मिनिटं आपण चांगलंसं आपण वाफवून घेऊया. मस्त आहे ना आपलं जाळीदार इडली तयार होतील. आता 10-15 मिनिटं झालेले आहे. तर आता आपण इडली शिजले का बघूया, झाकण काढूया. बघू शकताय मस्त आहे ना वरती आलेली आहे फुगून. बघा, पूर्ण असं जाळीदार पण दिसतोय आणि टम असं फुगलेले आहे. तर आता आपल्याला आहे ना हे खाली काढून घेऊया, आणि थोडंसं आपल्याला हे घार करून घेऊया. घार झाल्यावरच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. हे बघा, आतलं आपण आहे ना आतलं सगळं आपण साच्या काढून घेऊया, म्हणजे घार होईल लवकर. बघू शकता मस्त असं आहे ना टम असं सगळं इडली फुगलेले आहे. तर आता आपण थोडंसं घार झालेले आहे. तर आता आपण आहे ना चमचाचं साईन आपण एक एक आपण इडली काढून घेऊयात. बघू शकताय मस्त आहे ना टम्म पण फुगलेले आहे, आणि जाळीदार पण भरपूर झालेले आहे. ह्यामध्ये आपण दुसरं काहीच वापरलं नाही, फक्त थोडंसं सोडा वापरलेलं आहे. तरी सुद्धा तुम्ही बघू शकता मस्त आपली इडली आहे ना तयार झालेली आहे. हे बघू शकता एकसारखंच आहे ना मस्त फुगलेले आहे.
आणि तेल लावल्यामुळं ना खाली सुद्धा चिटकत नाही, काय नाही. आणि आपण घरी केल्यावर आहे ना आपल्याला किती पाहिजे तेवढं खाता पण येतोय. लहान मुलं वगैरे आहे ना सारखं सारखं बाहेर जाण्यापेक्षा पण घरच्या घरी करायचं. आणि ह्याला काही भिजवायला लागत नाही, काय नाही. हे झटपट होणार रेसिपी आहे. रव्यापासून मस्त असं बनाट हे रेसिपी तयार होते. कधी पाहिजे त्यावेळी आपल्याला करून खाता येते. कमी वेळात झटपट होणारी रेसिपी आहे. हे बघा, दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण मस्तच लागणार आहे. बघू शकता, जाळीदार पण खूप छान झालेले आहे. हे बघा, तर तुम्हाला मोडून दाखवते. बघू शकता आजपर्यंत सुद्धा आहे ना मस्त असं इडली आपली तयार झालेली आहे. तर आपण ताट तयार करून घेऊया. तर आता आपण ताट तयार करून घेऊया. इकडे बघू शकता, इकडे वाटीमध्ये मी आहे ना खोबऱ्याची चटणी सुद्धा घेतलेली आहे. तर आता आपण इकडं प्लेटमध्ये आहे ना सांबर घेऊया. मस्त असं सांबर सुद्धा आता तयार झालेले आहे. आता आपण इकडं ताटामध्ये आपण इडली घेऊया. हे बघा, तर आपलं मस्त आहे ना ताट तयार झालेले आहे. तर आपण सगळ्यांना आहे ना खायला देऊयात. आता बघू शकताय मस्त जाळीदार इडली, सांबर आणि चटणी तयार झालेली आहे. तुम्ही पण आहे ना ह्या पद्धतीने एकदा करून बघा, तुम्हाला पण नक्कीच आवडेल. आणि घरात लहान मुलं असेल ना तरी सुद्धा आवडीने खाणार. असं या पद्धतीने आपण इकडे आहे ना इडली सांबर आज आपण इकडं रेसिपी केलेली आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते जरूर मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.